खरातला घेऊन नाशिक पोलीस हे कोर्टाबाहेर पोहोचलेले आहेत। तर खरातला कोर्टात हजर केलं जाणार आहे। प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्या सोबत आहेत। काय अधिकची अपडेट आहे, काय तिकडची परिस्थिती आहे लक्ष्मण? आपण बघतोय भोंदू अशोक खरात याला नाशिकच्या न्यायालयामध्ये आणलं गेलेलं आहे। त्याची ही थेट दृश्य बघतोय। नाशिक जिल्हा सत्र न्यायालयामध्ये त्याला आणण्यात आलेलं आहे आणि पुढच्या काही वेळामध्ये त्याला न्यायालयाच्या समोर हजर केलं जाईल। त्यानंतर न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। भोंदू बाबा अशोक खरात याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे गंभीर स्वरूपाचे आरोप आपल्याला कल्पना आहे त्याच्यावर आहे। महिलांचं लैंगिक शोषण, मोठ्या प्रमाणात महिलांवरती अत्याचार, अशा स्वरूपाचे वेगवेगळे आरोप जे आहेत ते या भोंदू बाबा अशोक खरात विरोधात आहे आणि त्या सगळ्या आरोपांच्या अनुषंगानं आज त्याला न्यायालयात हजर केलं जाणार आहे। यापूर्वी देखील त्याला ज्यावेळेला न्यायालयात हजर करण्यात आलेलं होतं त्यावेळेला न्यायालयाने त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली होती आणि आज पुन्हा एकदा या भोंदू अशोक खरातला न्यायालयात हजर केलं जाणार आहे आणि त्या ठिकाणी भोंदू बाबा अशोक खरातची पुन्हा एकदा कोठडी मागितली जाण्याची शक्यता आहे। किमान 5-6 दिवसांची पोलीस कोठडी आज एसआयटीच्या टीमकडनं पथकाकडून मागितली जाईल आणि त्यासाठी आज त्याला पुन्हा न्यायालयात जे आहे ते हजर करण्यात केलं जात आहे। आज न्यायालयात नेमका काय युक्तिवाद होतो, काय सुनावणी होती, हे सगळं बघणं महत्त्वाचं असणार आहे। पुन्हा एकदा आपण हे दृश्य बघूया। न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर प्रचंड गोंधळ उडालेला आहे। आतमध्ये वकिलांना देखील जाऊ दिलं जात नाहीये। माध्यमांच्या अनेक लोकांना त्या ठिकाणी थांबवण्यात आलेलं आहे। केवळ भोंदू बाबा अशोक खरात याला न्यायालयाच्या आतमध्ये नेण्यात आलेलं आहे। प्रचंड गर्दी जी आहे ती या न्यायालयाच्या आवारामध्ये झालेली आहे। जसं आपण यापूर्वी सांगत होतो की भोंदू अशोक खरात जो आहे त्याला गेल्या वेळेला जी पोलीस कोठडी देण्यात आलेली होती त्या पोलीस कोठडीचे काही महत्वाचे ग्राउंड्स होते। त्यामध्ये ह्या भोंदू बाबाकडे जी रिव्हॉल्वर सापडली होती त्याचे काही 5 ते 6 काडतुसं वापरलेल्या अवस्थेत होते आणि त्यामुळे ह्या भोंदू बाबा अशोक खरातने ही 5-6 काडतुसं जी आहे ती त्याने नरबळीसाठी वापरली होती का असा संशय होता आणि त्यामुळे पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी एसआयटीच्या वकिलांनी आणि अधिकाऱ्यांनी न्यायालयामध्ये केलेली होती। त्याचबरोबर ह्या भोंदू बाबा खरातनं या महिलांना वेगवेगळ्या प्रकारचं गुंगीचं औषध त्याने दिलेलं होतं। तर हे गुंगीचं दिलेलं औषध नेमकं कसलं आहे, ते त्याने कुठून आणलं होतं आणि तो त्यामध्ये काय मिक्स करत होता याची माहिती घ्यायची आहे, अशा स्वरूपाचा दावा वकिलांनी कोर्टामध्ये केला होता। आणि तिसरा महत्वाचा मुद्दा त्यामध्ये होता की हा भोंदू बाबा अशोक खरात जी कस्तुरी या भाविकांना द्यायचा तर ती कस्तुरी अर्थात पांढरी कस्तुरी आणि काळी कस्तुरी हरणांची ती तो द्यायचा आणि ही पांढरी कस्तुरी आणि काळी कस्तुरी जी आहे ती कशा स्वरूपात कुठून आणत होता, हरणांची शिकार करत नव्हताना, अशा सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे दावे जे आहेत ते न्यायालयामध्ये एसआयटीच्या माध्यमातून केले गेलेले होते आणि त्या दाव्यांच्या आधारावर गेल्या वेळेला 5 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती या भोंदू बाबा अशोक खरातला देण्यात आलेली होती। मात्र आज पुन्हा याच्या पलीकडे जाऊन काही दुसरे महत्वाचे ग्राउंड्स असणार आहेत का, काही कुठले महत्वाचे दावे त्या ठिकाणी केले जाणार आहेत का आणि ते सगळे दावे बघून न्यायालय याबाबतची सुनावणी देईल। मात्र एसआयटी आज पुन्हा या सगळ्या प्रकरणामध्ये भोंदू अशोक खरात याची पोलीस कोठडी मागण्याच्या तयारीत आहे। साधारणतः 7 दिवसांची पोलीस कोठडी साधारण एसआयटीच्या वकिलांकडून मागितली जाण्याची शक्यता जी आहे ती निर्माण झालेली आहे। हा भोंदू अशोक खरात जो आहे तो त्याला न्यायालयाच्या आतमध्ये हजर करण्यात आलेला आहे आणि या सगळ्याबाबत आता भोंदू बाबा अशोक खरातच्या बाबतीत न्यायालयाकडनं काय भूमिका घेतली जाते हे बघणं महत्वाचं असेल। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्याला माहिती देत आहेत। खरातला पोलीस कोर्टात घेऊन गेलेले आहेत, ते कोर्टात दाखल झालेले आहेत, त्याचीच थेट दृश्य आमच्या लक्ष्मणच्या माध्यमातून आपण बघता आहात आणि लक्ष्मण आपल्याला अपडेट पण देतोय। लक्ष्मण, वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे आहेत, म्हणजे आर्थिक फसवणूक आहे, लैंगिक शोषण आहे, शस्त्र बाळगणे आहे, या वेगवेगळ्या प्रकारच्या गुन्ह्यांसंदर्भात चौकशीसाठी एकत्रितपणे या कोर्टात कोठडी मागितली जाऊ शकते का? या सगळ्या प्रकरणामध्ये अशोक खरातला पोलीस कोठडी मागण्याची कारणं जशी आपण सांगितली त्यानुसार आता त्याला पुन्हा एकदा न्यायालयात हजर केलं जाईल। साधारणतः 6-7 दिवसाची पोलीस कोठडी त्याला मागितली जाऊ शकते। आता जी सूत्रांची माहिती समोर आलेली आहे त्यानुसार सुनावणीला सुरुवात झालेली आहे। भोंदू बाबा अशोक खरात याच्या सुनावणीला सुरुवात झाली। आताची मोठी अपडेट सुवर्ण ही आहे की सुनावणीला आतमध्ये सुरुवात झालेली आहे आणि या सुनावणीच्या दरम्यान सरकारी वकील जे आहेत ते त्यांच्याकडनं जे डॉक्युमेंट्स आणलेले आहेत, जे पुरावे गेल्या वेळेस सुनावणीच्या दरम्यानचे दिलेले आहेत ते आता न्यायालयाच्या समोर हजर केले जात आहे। आरोपीचा मोबाईल जप्त केला आहे, आरोपीच्या प्रॉपर्टी आहेत, आरोपी एकतर कोणी साथीदार आहे का हे बघायचं आहे। आणखी 3 दिवसांची पोलीस कोठडी हवी आहे। आपण बघतोय सुवर्ण सगळ्यात मोठी अपडेट 3 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती या ठिकाणी मागण्यात आलेली आहे। एसआयटीच्या वकिलांकडून 3 दिवसांची पोलीस कोठडी मागितली गेलेली आहे आणि 3 प्रमुख मुद्दे त्यांनी त्या ठिकाणी सुवर्ण मांडलेले
आहे. पहिला मुद्दा, आरोपींचा मोबाईल जप्त केलेला आहे, आरोपीची प्रॉपर्टी मोठ्या प्रमाणात आहे आणि आरोपीचा एकतर कोणीतरी मोठा साथीदार आहे का ते आम्हाला तपासायचं आहे आणि त्यासाठी आम्हाला 3 दिवसांची पोलीस कोठडी द्यावी अशा प्रकारची मागणी आयोगाने केलेली आहे. अर्थात जे तपास अधिकारी आहे या तपास अधिकाऱ्यांनी ही मागणी जी आहे ती न्यायालयाच्या समोर केलेली आहे. ही आताची सगळ्यात मोठी आणि महत्वाची अपडेट सुवर्ण आहे आणि या आयोगाने जी मागणी केलेली आहे ती मागणी अत्यंत महत्वाची आहे. आपण यापूर्वी सांगितलेलं होतं की कुठल्या मुद्द्यांवरती आयोग त्या ठिकाणी आर्ग्युमेंट करेल, चर्चा करेल, तर त्यातला महत्वाचा मुद्दा होता की आरोपींचा मोबाईल जप्त केलेला आहे, आरोपींकडे मोठ्या प्रमाणात मालमत्ता आढळून आलेली आहे, मोठ्या प्रमाणात प्रॉपर्टी आढळून आलेली आहे. ही मालमत्ता आणि प्रॉपर्टी जी आहे ती त्यांनी कुठून आणली ते त्यांना तपासायचं आहे. आणि महत्वाचा मुद्दा, आणखी 3 दिवसांची पोलीस कोठडी. गेल्या वेळेला सुरुवातीला 7 दिवसांची पोलीस कोठडी, त्यानंतर 5 दिवसांची आणि आता 3 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती एसआयटीने मागितलेली आहे. त्यामुळे आता न्यायालय ही 3 दिवसांची पोलीस कोठडी देणार की एमसीआर करणार की 1-2 दिवसांची पोलीस कोठडी देणार, हा निर्णय न्यायालयाचा असेल. युक्तिवाद सुरू झालेला आहे. सरकारी वकील त्या ठिकाणी युक्तिवाद करताय, आयोग त्या ठिकाणी आपली माहिती देत आहे. जे पुरावे गेल्या वेळेला यांनी कलेक्ट केले ते पुरावे न्यायालयाच्या समोर सादर केले जात आहेत. युक्तिवाद जो आहे तो आतमध्ये सुरू झालेला आहे. आणखी एक महत्वाची अपडेट आहे या ठिकाणी आलेली आहे. डिजिटल पुरावे आम्हाला तपासायचे आहे, डिजिटल पुरावे आम्हाला तपासायचे आहे अशा प्रकारची माहिती सरकारी वकिलांनी आणि आयोगाने त्या ठिकाणी मांडलेली आहे. डिजिटल त्यांचे जे काही व्यवहार करण्यात आलेले ऑनलाईन पैसे त्यांनी एकमेकांना पाठवले का त्याचा शोध आम्हाला घ्यायचा आहे अशा प्रकारची माहिती जी आहे ती त्या ठिकाणी गेलेली आहे. आणि पुन्हा एकदा सुवर्ण तोच मुद्दा न्यायालयाच्या समोर मांडला गेला गेल्या वेळचाच की ज्या महिलांना पीडितांना जे पाणी पाजलं गेलं ते पाणी कसलं दिलं गेलं होतं, रिकाम्या गोळ्या ज्या होत्या त्या कोणत्या गोळ्या वापरल्या गेल्या होत्या याची माहिती ते विचारताय. आणि हे आरोपी जो आहे तो ही कुठलीच माहिती द्यायला तयार नाही असं आयोग त्या ठिकाणी सांगताय न्यायाधीशांना. आणि त्यांच्या बाजू जी आहे ती त्या ठिकाणी मांडली जाते. तपास अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी हे सगळं न्यायालयाच्या समोर सांगतात. जे आयोग आहे किरण कुमार सूर्यवंशी यांनी पुन्हा एकदा पीसीची मागणी केलेली आहे. सरकारी वकील यांनी 3 दिवसांची पोलीस कोठडी द्यावी अशा स्वरूपाची मागणी केलेली आहे. आणि त्यामुळे आता ह्या सगळ्यामध्ये 3-4 प्रमुख मुद्दे सुवर्ण येत आहे. आरोपींचा आम्हाला साथीदार शोधायचा आहे. मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाणघेवाण त्यांच्यामध्ये झालेली दिसते. मोठ्या प्रमाणात ऑनलाईन पद्धतीचं ट्रान्झॅक्शन त्यामध्ये दिसतंय. तर ऑनलाईन पद्धतीचं ट्रान्झॅक्शन त्यांनी कुठून केलं याचा तपास आम्हाला या ठिकाणी करायचा आहे असं युक्तिवाद जो आहे तो सरकारी वकिलांकडनं आणि आयोगाकडनं केला जातोय. दुसरा म्हणजे या महिलांना जे औषध पाजलं गेलं, ज्या गोळ्या खाऊ घातल्या, जे पेढे खाऊ घातले ते नेमके कसले होते, काय होते याचा आम्हाला तपास करायचा आहे. आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे की तांत्रिक पुरावे, डिजिटल पुरावे आम्हाला गोळा कलेक्ट करायचे आहे. आणि या सगळ्यासाठी आम्हाला या आरोपीची पोलीस कोठडी हवी आहे. हा आरोपी पोलीस कोठडीमध्ये कुठलीच माहिती द्यायला तयार नाहीये, तो सहकार्य करत नाहीये अशा प्रकारची युक्तिवाद जो आहे तो आतापर्यंत करण्यात आलेला आहे. आजपर्यंतचा तपास कोणता करण्यात आला सुवर्ण, पुन्हा एक पुढची अपडेट आहे. आजपर्यंतचा तपास काय केला नक्की असं त्या ठिकाणी आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद सुरू झालाय. आरोपींचे वकील त्या ठिकाणी बोलताय आणि ते विचारताय की आजपर्यंत काय तपास केला. म्हणजे सुरुवातीला 7 दिवसांची पोलीस कोठडी घेतली, 5 दिवसांची घेतली आणि आतापर्यंत त्यांनी नेमका काय तपास केलेला ते त्यांनी सांगावं. पेन ड्राईव्ह व्हिडिओ पण तुम्ही जप्त नाहीत असं म्हणताय, मग ते व्हिडिओ कुठे आहे, जे व्हिडिओ दिसताय ते व्हिडिओ कोणते आहे असं तो आरोपींचे वकील न्यायालयाच्या समोर मांडतोय. आपण बघतोय जोरदार युक्तिवाद जो आहे तो आतमध्ये आरोपींच्या वकिलांकडनं केला जातोय आणि त्याचबरोबर सरकारी वकील करताय, आयोग त्या ठिकाणी चर्चा करताय. हा सरळ युक्तिवाद जो आहे तो त्या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. नक्की लक्ष्मण असेच सोबत राहा. आपण परत एकदा अपडेट आपल्या प्रेक्षकांना सांगूया जे आत्ता जोडले गेलेले आहेत. हा जो भोंदू खरात आहे त्या खरातला घेऊन पोलीस कोर्टात दाखल झालेत. त्याच्या संदर्भातली सुनावणी सुरू झालेली आहे. पहिले 7 दिवस, मग 5 दिवस आणि आता 3 दिवसांची पोलीस कोठडी एसआयटी मागतं आहे. खरं तर या सगळ्या दिवसांमध्ये जितकं बाहेर निघेल तितकं अधिक असं वाटायला लागलेलं आहे. म्हणजे गुन्ह्यांची व्याप्ती वाढती आहे. या संदर्भातलं माझं हे वाक्य होतं की गुन्ह्यांची व्याप्ती वाढते. प्रत्येक दिवशी नवनवी गोष्ट समोर येते पोलिसांसमोर आणि त्यामुळे पोलिसांना एसआयटीला वेगवेगळ्या पद्धतीनं तपास करावा लागतोय. तो आर्थिक गुन्ह्यांच्या बाजूने असेल, तो लैंगिक शोषणाच्या बाजूने असेल किंवा त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा त्याने कुठलं पाणी पाजलं, त्याने नरबळी दिलेला आहे का, त्याने प्राण्यांची किती हानी केलेली आहे, प्राण्यांचा मृत्यू त्याने केलेला आहे का, अशा वेगवेगळ्या पातळ्यांवर ही गुन्ह्यांची व्याप्ती वाढत चाललेली आहे. त्यामुळे पुढच्या 3 दिवसांमध्ये 3 दिवसांची पोलीस कोठडी आता मिळते का हे बघणं महत्त्वाचं आहे. लक्ष्मण आपल्या सोबत आहेत. लक्ष्मण, काय अपडेट? सुवर्ण, आपण बघतोय 3 प्रमुख मुद्दे या ठिकाणी आयोगाने मांडले आहे, अर्थात तपास अधिकारी जे आहेत त्यांनी मांडलेले आहे. त्यातला एक महत्वाचा मुद्दा ते मांडतायत, ते सांगताय की आरोपीचा आम्ही जो मोबाईल जप्त केलेला आहे त्यामध्ये
काही ट्रान्झॅक्शन आम्हाला आढळून येत आहे, काही पैशांची देवाणघेवाणीचा मोठा आर्थिक आकडा आहे आणि त्याच्या काही पुरावे आम्हाला प्राप्त झालेले आहे. आम्हाला त्याचा एक तपास करायचा आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे त्याची हा जो भोंदू बाबा आहे अशोक खरात, त्याची मोठ्या प्रमाणात मालमत्ता, मोठ्या प्रमाणात प्रॉपर्टी आढळून आलेली आहे आणि त्याचे काही उतारे न्यायाधीशा म्हणजे त्यांनी जप्त केलेले आहे. आणि हे सगळे ज्यामध्ये जवळपास 50हून अधिक उतारे त्या भोंदूबाबा अशोक खरातचे सापडले, काही ठिकाणी फ्लॅट सापडले, काही ठिकाणी प्लॉट सापडले. मग हा पैसा या भोंदूबाबाने कुठून आणला याचा आम्हाला तपास करायचा आहे. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये या आरोपीचा कुणीतरी साथीदार आहे. हा एकट्या बाबाने हे सगळं केलंय असं होऊ शकत नाही, असं त्या न्यायालयाच्या समोर सांगितलं जात आहे. आणि हे सगळं करत असताना त्याचा कोणीतरी एक साथीदार आहे आणि हा साथीदार कोण आहे हा भोंदूबाबा सांगायला तयार नाहीये. त्यामुळे आम्हाला आणखी 3 दिवसांची पोलीस कोठडी वाढून द्या, कारण आम्हाला याचे साथीदार देखील शोधायचे. इतकं मोठं क्राईम करत असताना, इतका मोठा गुन्हा करत असताना, इतक्या महिलांचं लैंगिक शोषण करत असताना या भोंदूबाबाने एकटा हा होता असं नाहीये, तर त्याच्यासोबत आणखी काही लोक होते आणि ते कोण होते याचा शोध घेतल्यानंतर या गुन्ह्याचे आणखी अंग, आणखी पैलू, आणखी बाजू ज्या आहे वेगळ्या प्रकारचा त्या समोर येतील अशा प्रकारचा दावा न्यायालयामध्ये सरकारी वकिलांनी आणि आयोगने केला आहे. आणि यासाठी त्यांनी 3 दिवसांची पोलीस कोठडी मागून घेतली आहे. मग यावर सुवर्ण सरकारी वकिलांची ज्यावेळेस युक्तिवाद झाला त्यानंतर आरोपींचे वकील देखील त्या ठिकाणी युक्तिवाद करताय. आरोपींचे वकील त्याला काउंटर करत असताना असं म्हणताय, मग गेले 8 दिवस आरोपी म्हणजे तो आरोपी त्यांनी संशयित आरोपी भोंदू अशोक खरातला तो ताबा घेतलाय. आतापर्यंत पहिले 7 दिवस, नंतर 5 दिवसाची तुम्ही पोलीस कोठडी घेतली. जवळपास 10 दिवसांपासून 10 ते 12 दिवसापासून हा तुमच्या पोलीस कोठडीत आहे. मग इतके दिवस तुम्ही नेमका काय तपास केला असा सवाल जो आहे तो आरोपींच्या वकिलाने न्यायाधीशांच्या समोर, न्यायालयाच्या समोर उपस्थित केलेला आहे. आणि त्यामुळे इतकंच नाही तर तुम्ही वारंवार ज्या पेनड्राईव्हचा उल्लेख करता तो पेनड्राईव्ह कुठे आहे अशा प्रकारचा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला जातोय. त्या पेनड्राईव्हचा उल्लेख सरकारी वकील करत नाहीये, आयोग करत नाही. मग तुम्ही ज्या पेनड्राईव्हचा उल्लेख सातत्याला बाहेर येतोय तो नेमका काय आहे ते आम्हाला सांगावं. अशा प्रकारची माहिती जी आहे ती देत आहे. आरोपींचे वकील जे आहेत सचिन बाटे ते त्या ठिकाणी आरोपींच्या वतीने युक्तिवाद करतायत. पहिल्या रिमांड वेळी जी कारणे सांगितली तीच कारणं तुम्ही पुन्हा पुन्हा देताय असं आरोपीचा वकील त्या ठिकाणी सांगतोय. मागच्या वेळी सांगितले त्यानुसार व्हिडिओ जप्त नाही, गेल्या वेळेला सांगितलं तर व्हिडिओ जप्त करू, ते व्हिडिओ देखील जप्त नाहीये असं तो म्हणतोय. जंगम मालमत्तेबाबत मागच्या वेळी पण आपण हेच सांगितलं होतं की ही ओपन डॉक्युमेंट आहे, हे तुम्ही रजिस्टर कार्यालयात गेले तर ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला हे सगळं मिळेल, मग त्यासाठी कस्टडीची काय गरज असं तो म्हणतोय. आणि जप्त झालेली नाही तर कस्टडी कशाला मागता, म्हणजे सगळं तुमच्याकडनं जप्त होत नाही तर मग कस्टडी कशाला होता. आणि पुन्हा पुढे तो म्हणतोय तपासाची गरज आरोपी कोर्टात असेल तेव्हा हजर राहील, मात्र त्याला पोलीस कोठडी देऊ नये अशा प्रकारची भूमिका सरकारी वकील आरोपींच्या वकिलांची आहे. आणि सरकारी वकील म्हणताय की मोबाईल जप्त केला आहे, तो डाटा प्राप्त झाला आहे, त्याची चौकशी करायची आहे. जो मुद्देमाल जप्त केला आहे त्यानुसार वेगळे नावं दुसऱ्या नावाने सेव्ह केलेले दिसत आहे. राजकीय लोकांचे नाव वेगळ्या नावाने सेव्ह केल्याचा संशय आहे. महत्वाचा मुद्दा सुवर्ण, राजकीय लोकांचे नाव या भोंदूबाबाने आपल्या मोबाईलमध्ये वेगळ्या नावाने सेव्ह केलेले आहे अशा प्रकारचा संशय आहे. राजकीय व इतर लोक असतील कोणाचे नाव काय नावाने सेव्ह केले ते कॉपीतून शोधायचं आहे. क्लोन कॉपी, ज्याला क्लोन कॉपी मध्ये डमी नावं त्यांनी त्या मोबाईलमध्ये सेव्ह केलेले आहे. आणि हे लोक कोण आहे जे बाबाला आजपर्यंत साथ देत, महत्वाचा मुद्दा आहे. जे राजकीय लोक या बाबाच्या साथ देत होते ते कोण आहे हे आम्हाला शोधायचंय असं सरकारी वकील त्या ठिकाणी बाजू मांडताय. त्यामुळे आता हा युक्तिवाद जो आहे तो या ठिकाणी वाढताना पाहायला मिळतो. दोन्ही बाजूचे वकील सरकारी पक्षाकडून वकील जे आहेत ते त्या ठिकाणी आपली बाजू मांडताय, आपली भूमिका मांडताय आणि आरोपीचे वकील जे आहेत ते देखील त्या ठिकाणी आपली बाजू मांडताना आपल्याला पाहायला मिळतं. सुवर्ण, लक्ष्मण, तुझ्याकडनं आलेली सगळ्यात मोठी बातमी, राजकीय नेत्यांची नावं या खरातने आपल्या फोनमध्ये वेगळ्या नावानं लिहिलेली आहेत का, वेगळ्या पद्धतीनं लिहिलेली आहेत का, कोणी राजकीय नेते मंडळी याच्याशी संपर्कात होती का, जर ती होती तर कशासाठी होती, या सगळ्याचा तपास करायचा आहे असं SITनं कोर्टामध्ये सांगितलंय. आमचे प्रतिनिधी आपल्याला क्षणाक्षणाची अपडेट देत आहेत. लक्ष्मण कोर्टातून आपल्या सोबत आहेत आणि कोर्टात काय नेमकं घडतंय त्याचे अपडेट आपल्याला त्यांच्याकडून मिळत आहेत. खरातचे वकील असं म्हणतायत की आतापर्यंत आधी 7 दिवस मग 5 दिवस जी कोठडी मिळाली त्याच्यात तुम्ही काही मिळवू शकला नाहीत का, परत अजून 3 दिवसांची कोठडी हवी आहे कशाला, अशी मागणी खरातच्या वकिला असा प्रश्न खरातच्या वकिलांनी उपस्थित केलेला आहे. आता सुनावणी सुरू आहे. पुढच्या काही वेळामध्ये आपल्याला कोठडी मिळते की नाही मिळाली याच्याविषयीचे अपडेट मिळतील. लक्ष्मण, आपण पुन्हा एकदा महत्वाची अपडेट या ठिकाणी हातामध्ये आलेली आहे.
आयोगनी असं म्हटलेलं आहे की हा जो भोंदू बाबा आहे हा तपासामध्ये आम्हाला सहकार्य करत नाहीये, हा मास्टर माइंड आहे. पीडितेला त्याने जे काही पाणी दिलं होतं त्यात काय टाकलं होतं या प्रकरणाकडे पूर्ण भारताचं लक्ष लागलेलं आहे. आम्हाला त्याचा तपास करणं आवश्यक आहे. गुन्ह्याची व्याप्ती देखील वाढताना पाहायला मिळते. आतापर्यंत 5-6 लोकांच्या तक्रारी होत्या, परंतु त्याला पोलीस कोठडी जशी मिळते तसे गुन्हे दाखल करण्यासाठी लोक समोर येत आहेत. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती वाढते आणि त्यामुळे आणखी 3 दिवस तपास करणे आवश्यक आहे. डिजिटल पुरावे आणि इतर पीडिता यांची माहिती घेणं आम्हाला आवश्यक आहे आणि त्यासाठी आम्हाला या भोंदू बाबाची 3 दिवसांची पोलीस कोठडी अपेक्षित आहे. आणखी पुढे जाऊन ते म्हणतात काय आम्हाला अजून संपूर्ण डाटा जप्त करायचा आहे. आम्ही फॉरेन्सिक लॅबमधून डाटा घेतला आहे, पण काही लोकांचे नंबर वेगळ्या नावाने सेव्ह केले आहेत. क्लोन कॉपीचे आम्हाला विश्लेषण करून आरोपीकडून ते सगळं समजून घ्यायचं आहे. त्यामुळे ते नंबर कोणाच्या नावाने सेव्ह केलेले आहे ते आम्हाला तपासायचं आहे असे सरकारी वकील त्या ठिकाणी बाजू मांडताय. आणि त्या ठिकाणी सरकारी वकील आहे आणखी एक त्या ठिकाणी असं म्हणताय धार्मिकतेच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात फसवणूक करून आणि भामटेगिरी करून त्याने लोकांना फसवलं आहे. अशा आरोपीला कोठडी देणं अपेक्षित आहे. अशा प्रकारचा युक्तिवाद जो आहे तो त्या ठिकाणी सरकारी ज्या वकील आहेत, महिला वकील आहेत ते त्या ठिकाणी करताय. आणि डिफेन्समध्ये म्हणजे त्या आरोपीच्या बाजूने जे सचिन भाटे नावाचे आरोपीचे वकील आहे ते त्या ठिकाणी जो युक्तिवाद करतायत तो आपण समजून घेऊया. ते असं म्हणताय पहिल्या रिमांडच्या वेळेला जी कारणं दिली तीच कारणं पुन्हा तुम्ही रिपीट करताय वारंवार. क्लोन कॉपी मिळाली आहे त्याचे विश्लेषण करणं महत्वाचं असं ते जवळ म्हणताय. तर त्यावेळेला हे व्हिडिओ जुनियन आहेत का त्यावर त्यांनी प्रश्न उपस्थित केला. हे व्हिडिओकडे महत्वाचा मुद्दा सुवर्ण यामधला आहे. आता आरोपीचा वकील असा म्हणतोय जे हे व्हिडिओ समोर आलेले आहे ते व्हिडिओ जुनियन आहेत का असा तो सवाल उपस्थित करतोय. आणि त्याने जे द्रव्य वगैरे पाजलं आहेत पण ही आधीच मागच्या रिमांडच्या रिपोर्टमध्ये याचा उल्लेख केला होता. संपत्ती जप्त करायची आहे तर त्यासाठी आम्ही सहकार्य तुम्हाला करतोच आहे. आणि यामध्ये आधीच रिमांडमध्ये उल्लेख केलेल्या सगळ्या गोष्टी वारंवार तुम्ही रिपीट करताय. नवीन कुठलेच मुद्दे एसआयटीकडे नाहीये कस्टडी कोठडी मागण्यासाठी आणि त्यामुळे हे आधार होऊ शकत नाही रिमांडसाठी आणि कोठडीसाठी. त्यामुळे आमच्या आरोपीला कोठडी देऊ नये अशा स्वरूपाची भूमिका त्यांनी केलेली आहे. पैसे तुम्ही जप्त केलेले गेल्या वेळेला तुम्ही सांगितलं होतं की त्याच्या घरातून जवळपास 5-7 लाख रुपयांची रोकड जप्त केलेली आहे हे तुम्ही सांगितलं होतं. काळ्या रंगाची रिव्हॉल्वर तुम्ही जप्त केलेली आहे. ती जी काही वापरली होती रिव्हॉल्वर ती देखील आम्ही लायसन्स घेऊन म्हणजे लायसन्सची ती रिव्हॉल्वर होती. मोबाईलची क्लोन कॉपी तुम्हाला मिळालेली आहे. सगळं काही जर तुमच्याकडे आहे तर मग यासाठी वाढीव किस्तीची मागणी जी आहे ती संयुक्तिक नाही अशा प्रकारचा युक्तिवाद जो आहे तो आरोपीच्या वकिलाकडनं त्या ठिकाणी केला जातोय. आता एका पीडितेचे वकील आहे तिथे एमवाय काळे ते त्या ठिकाणी उभे राहिलेले आहेत आणि त्यांच्याकडनं युक्तिवाद केला जातो ते असं म्हणताय. आरोपींचे एक माफ करा सुवर्ण एक पीडिता महिला आहे त्या पीडित महिलेचे एक स्वतंत्र वकील आहे एमवाय काळेचे ज्येष्ठ विधिज्ञ ते देखील आता न्यायालयात युक्तिवाद करतायत त्या पीडितीच्या वतीनं आणि ते न्यायालयासमोर असं सादर करताय की या पीडितांच्या गरिबीचा आर्थिक परिस्थितीचा ह्या भोंदू बाबाने फायदा घेतलेला आहे आणि त्यामुळे हा भोंदू बाबा या महिलांची कशा पद्धतीने फसवणूक करत होता ते देखील तो सांगतोय. आणि त्यामुळे हे सगळे महत्वाचे मुद्दे जे आहे ते त्या ठिकाणी मांडले जात आहे. ग्राउंड पातळीवर तपास पूर्ण झालेला नाहीये असं एमवाय काळे त्या ठिकाणी म्हणताय. त्याचे कारण आरोपी सहकार्य करत नाही. सगळे वकील म्हणजे सरकारी वकील ते सांगताय, आयोग ते सांगताय, पीडितेचे वकील देखील तेच सांगताय की सरकारी वकील हा जो भोंदू बाबा आहे हा भोंदू बाबा सहकार्य करायला तयार नाहीये, हा काही माहिती द्यायला तयार नाही अशा प्रकारची माहिती तो कोर्टाच्या समोर सादर करतोय. त्याच्यानंतर पीडित महिला सुरुवातीपासून सांगते आहे की याने शोषण केलंय, धमक्या दिलाय अशा आरोपीचे जे पीडितेचे वकील एमवाय काळे ते त्या ठिकाणी सांगतात. या प्रकरणाचा तपास करताना समाजात चांगला संदेश जायला हवा अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी पीडितेच्या वकिलांची आहे. पीडित महिलांना न्याय देण्यासाठी आरोपीला पोलीस कस्टडी मिळणं आवश्यक आहे अशा प्रकारचा युक्तिवाद जो आहे तो या ठिकाणी जी पीडित आहे तिची वकील त्या ठिकाणी करतायत. दररोज त्यांच्या तपासात नवनवीन माहिती समोर येते. धक्कादायक बाबी पोलीस तपासात समोर येत आहे. लैंगिक शोषण करताना त्याने काही महिलांचे व्हिडिओ काही काढलेले आहेत का ते त्यांना तपासायचे. त्यामुळे या सगळ्या प्रकरणाचा सखोल तपास आवश्यक आहे आणि त्यामुळे आता या आरोपीला जो आहे त्याला आणखी 3 दिवसाची पोलीस कोठडी मिळावी. त्यामुळे सखोल तपास योग्य दिशेने व्हावा पीडित महिलांना अपेक्षा आहे आणि म्हणून या प्रकरणात कोठडी द्यावी अशा प्रकारचा युक्तिवाद जो आहे तो त्या ठिकाणी पीडिता जे आहे त्यांचे वकील करताय. अपडेट सुवर्ण महत्वाची आहे. युक्तिवाद संपला आहे 10 मिनिटात
10 मिनिट थांबण्याचा सल्ला न्यायमूर्तींनी आदेश काढले की 10 मिनिटं थांबा. आताची अपडेट आहे, युक्तिवाद संपलाय, 10 मिनिटाचा ब्रेक म्हणजे त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. आपण अशी आताची मोठी अपडेट आहे, आतमध्ये ब्रेक देण्यात आला नाही, 5 ते 10 मिनिटं त्यांनी थांबायला लावले. दोन्हीकडचा नक्की. युक्तिवाद जो आहे तो न्यायमूर्तींनी ऐकून घेतलेला आहे. नक्की या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी, 10 मिनिटांचा ब्रेक घेतलेला आहे. युक्तिवादासंदर्भात काय कोर्ट सांगतं हे बघणं महत्त्वाचं आहे.